प्रशांत दादा, काल जी सभा या ठिकाणी घेण्यात आली, या ठिकाणी असं सांगण्यात आलं आहे की आमच्या समोर मटके गांजा चरस विकणारे उमेदवार दिले, याबद्दल आपण काय सांगाल? असं आहे, मुळात आमचे उमेदवार जे सगळे आहेत हे यांच्यावर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल नाही. उमेदवार सगळे चारित्र्यवान आहेत. हा पहिला भाग. असा असताना ज्यांनी सोसायट्यांच्या नळ कनेक्शनमध्ये पैसे खाल्ले, ज्यांनी लोकांचे बेंचेस खरेदीमध्ये पैसे खाल्ले, ज्यांनी घरचा भाजीपालासुद्धा फ्रूट आणि भाजी विकणाऱ्या नका गरीब लोकांकडून नका हप्ता म्हणून घेतलेला आहे, त्यांनी अशा प्रकारे बिनबुडावाचे आरोप करू नये. या ठिकाणी माझे काँग्रेस पक्षाचे 4 उमेदवार हे चारित्र्यवान होते, आहेत आणि उद्यासुद्धा राहतील. या उमेदवारांनी कायम समाजासाठी खस्ता खाल्लेल्या आहेत. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असतील किंवा शीख नका पारसी असतील किंवा जैन बौद्ध असतील, या सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. इथली जी चोरी झाली ती चोरी शोधून त्या ठिकाणी चोरी पकडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे हे खोटे आरोप आहेत. येणाऱ्या काळामध्ये यांनी कशा प्रकारे चोऱ्या केल्यात, ज्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत त्यांनी कशा प्रकारे चोऱ्या केल्यात, ह्या आम्ही तुम्हाला पुरावे निश्चित या ठिकाणी. अचानक ही सभा या ठिकाणी ठेवलेली आणि हा जो 8 जण समुदाय आहे आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती महिलांना तुम्हाला प्रतिसाद दिला, काय वाटतं, ही तुमच्या कामाची पावती आहे? निश्चित ही विजयाची पावती आहे. 16 तारखेला गुलाल हा काँग्रेस पक्षाचाच असेल. त्याचं कारण आहे की ज्या पद्धतीने महिला वर्ग रस्त्यावर उतरला आहे त्यांच्या घरी पाणी येत नाही, त्यांना खाली उतरून 7-7, 8-8 मजलीवर पाणी घेऊन जावं लागतं. इथं त्यांचा मुलगा, त्यांचा नवरा शाळेतून किंवा कामावरून आला तर तो इथून सिटीतून कदाचित लवकर येईल, पण वर घरी पोचायला त्याला 40-40 मिनिट लागतात. ही सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भाजपची मेहरबानी आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी येणाऱ्या 15 तारखेला काँग्रेस चिन्हासमोरचं, काँग्रेसच्या पंचायत चिन्हासमोरचं बटन दाबून 4ही काँग्रेसचे उमेदवार हे कोंडवा, खुर्द आणि कौसरबागेतून विजयी होतील याची मला खात्री आहे.